बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते। ऑपरेशन टायगरची दिल्लीत तुतारी फुंकणार असल्याची माहिती समोर येते। पवार ठाकरेंच्या पक्षाचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची महत्त्वाची माहिती आहे। ऑपरेशन यशस्वी झाल्यास शिंदेंना सत्तेत बळ देखील मिळणार आहे। अजित पवार गेल्यानंतर दोनही राष्ट्रवादीचे विलीनीकरण न झाल्यानं राष्ट्रवादीचे खासदार आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या संपर्कात आहेत। शरद पवार यांच्या पक्षाचे 7 खासदार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। एकनाथ शिंदे यांच्या गटाचे दोनही ऑपरेशन यशस्वी झाल्यास एकनाथ शिंदे यांचा पक्ष भाजपाचा सर्वात मोठा मित्रपक्ष होणार आहे। मंत्री नरहरी झिरवाळांचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आलाय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार झिरवाळांचा राजीनामा घेणार का याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्यात। मंत्र्यांकडून शासकीय निवासस्थानाचा दुरुपयोग करण्यात आला। शासकीय बंगल्यावर मद्यपान आणि अनैतिक व्यवहार, शासकीय निवासस्थानात सर्रास मद्यपान, नरहरी झिरवाळांचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आलाय आणि महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय, असा सवाल आता उपस्थित होतोय। झिरवाळांच्या व्हिडिओ प्रकरणी मंत्री संजय शिरसाटांची महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली। हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे असं देखील संजय शिरसाट म्हणतात। झिरवाळांचे व्हिडिओ 2-3 अँगलनं काढलेत, अशा प्रकारे ट्रॅप करणं योग्य नाही। मुख्यमंत्री चौकशी करतील आणि कारवाई करतील असं देखील यावेळेस संजय शिरसाट म्हणाले। पवन यादवला झिरवाळांनी माझ्याकडे पाठवलं होतं कारण तृतीयपंथीय कमिटीचा मी अध्यक्ष आहे असंही स्पष्टीकरण शिरसाटांनी दिलंय। लक्षात घ्या, हे काढल्या गेलेले 2-3 अँगलने त्याचे व्हिडिओ काढले गेले आणि झिरवाळात झोपताना दिसतात। आता त्या प्रकरणात नेमकं काय आहे मलाही माहीत नाहीये, पण त्याची चौकशी जरूर केली जाते। पण अशा प्रकारे एखाद्याला ट्रॅप करणं हा सुद्धा गुन्हा ठरतो। म्हणून तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा एकदा जर केअरफुली पाहिला तो मला वाटतं बरोबर झिरवाळांना त्याच्यामध्ये थोडा ट्रॅप केल्याचं दिसून येते। पण तरी मुख्यमंत्री महोदय त्याची चौकशी करतील आणि योग्य ती कारवाई करतील। ब्लॅकमेलचाच प्रकार आहे हा, दुसरं काय। झिरवाळांच्या व्हिडिओवर मंत्री रामदास आठवलेंनी प्रतिक्रिया दिली। झिरवाळांच्या व्हिडिओबद्दल फार माहिती नाहीये। झिरवाळांच्या व्हिडिओ प्रकरणी मुख्यमंत्री चौकशी करतील असं देखील आठवले म्हणाले। मला वाटतं की झिरवळ जे आहेत आमचे ट्रायबल समाजाचे आहेत आणि मला वाटतं कुणीतरी त्यांना अशा पद्धतीनं फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की ती त्या नशा जी आहे ती काही कुणाला त्रास देण्यासाठी नाही, नशा करू नये, परंतु त्या ठिकाणी आणि जो असेल व्हिडिओ तर मला असं वाटतं की जो व्हिडिओ आलेला आहे मला काही त्याबद्दल माहिती तर नाही आहे, परंतु त्याची संपूर्ण चौकशी मुख्यमंत्री करतील। यासोबतच झिरवाळ यांच्यामुळे मुख्यमंत्र्यांचं नाव खराब झालंय। झिरवाळ यांचा लवकर राजीनामा घ्यायला हवा अशी मागणी चंद्रकांत खैरेंनी केली। शासकीय इमारतीत मद्यपान करणं चुकीचं आहे असं देखील खैरे म्हणतात। माजी मंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे आपल्यासोबत आहेत। काही दिवसांपूर्वी ते गायब झालेले होते। कुठं होतात तुम्ही? कुठं होतात? 2 महिने तुम्ही बोलले नाहीत, कुठे दिसले नाहीत, नेमकं होतात कुठं तुम्ही? मी शांत होतो, परंतु मी माझं काम लातूर, सोलापूर, बीड या भागात मराठवाड्यात होतं, ह्या शहरात ह्या जिल्ह्यात नव्हता। बरं, दुसरं म्हणजे काय कारणं होती की तुम्ही जिल्ह्यामध्ये ॲक्टिव्ह नव्हता? तुमच्या निवडणुकांमध्ये तुम्ही ॲक्टिव्ह दिसले नाहीत? नाही, काहीतरी आदेश आला होता की तुम्ही तिकडचं पहा, इकडे काही नेते पाहतील, पण त्या नेत्यांमुळे त्या ठिकाणी मी सांगेल की संपूर्ण शिवसेना संपली असं सगळे लोक म्हणायला लागले। बरं, कोणत्या नेत्यांमुळे? कोणत्या नाही तर मी म्हणत नाही, ते समजून घ्या तुम्ही काय। नरहरी झिरवळ यांचा एक व्हिडिओ आलाय। काय फालतू माणूस आहे तो। मुख्यमंत्र्यांचं नाव खराब होत आहे, मुख्यमंत्र्यांनी कळलं पाहिजे की कशाला या लोकांना असं करता, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी इमिजिएटली त्याचा राजीनामा घेतला पाहिजे। काहीतरी करत बसतो तो, कधी तर मागे पण एक प्रकरण आलं चोरीचं, म्हणजे लाच घेण्याचं, हे सगळं प्रकार येतं, अशा माणसाला काढून टाकलं पाहिजे। बरं, शासकीय इमारतीमध्ये कुठेतरी पार्टी चालणं, दारू असणं म्हणजे चुकीचं आहे, चुकीचं आहे ते। बरं, नरहरी झिरवळांच्या व्हिडिओमध्ये ते आहे। नाही, नरहरी झिरवाळांना काढून टाकलं पाहिजे असं स्पष्ट माझं मत आहे। बस झालं, तो तिथे बसला सभापती म्हणून, हंगामी सभापती म्हणून, काय काय प्रकार केले आम्हाला सगळं माहिती आहे। बरं, हे होते ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे। यांच्यावर देखील काही जणांनी जादू करण्याचा प्रयत्न केला होता। तर दुसरीकडे नरहरी झिरवळ यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही मागणी चंद्रकांत खैरे करतात। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।